पुलगाव येथील तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले की यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे देवळी तालुक्यातील भागात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन व तूर या पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच यासोबतच सोयाबीन पिकावर येलो मोझॅक सारख्या भयंकर रोगामुळे शेतकरी बांधवांचे सोयाबीनचे जास्तीत जास्त नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या तोंडावर आलेला घास पावसामुळे हिसकावून घेतल्यासारखा झाला आहे। पहिले शेतकरी बांधव नापिकी, बँकेचे कर्ज, महागाई, पिकाला न मिळणारे योग्य भाव यामुळे विवंचनेत आहे। त्यात या पावसामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे। त्यामुळे शासनाने या प्रकाराची दखल घेऊन देवळी तालुक्यातील शेताची पाहणी करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण आपल्या स्तरावरून शासनापर्यंत पोहोचवून त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळवून द्यावी व शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा। जर शेतकरी बांधवाला न्याय मिळाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व याला जबाबदार शासन प्रशासन राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला। निवेदन देतेवेळी जिल्हा प्रमुख आशिष पांडे, शहर प्रमुख संदीप खुचे, माजी तालुका प्रमुख प्रफुल्ल कुंभरे, उपशहर प्रमुख विशाल चौधरी, वैभव डांगे, युवासेना शहर अधिकारी सर्वेश दाभेकर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष श्यामसुंदर देशमुख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमर तिनघसे, माजी नगराध्यक्ष मनीष साहू, बंटी ढगे तसेच देवळी तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।